आज भाजपाच्या धडाडीच्या कार्यकर्त्या दीपा गावण यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षामध्ये प्रवेश केला आहे। खास करून त्यांनी कळव्यामध्ये आणि ठाण्यामध्ये सगळ्याच पक्षांमध्ये होत असलेली गद्दारी बघून त्याचा वीट येऊन त्यांना किळस वाटायला लागली आणि त्या एका गोष्टीमुळे त्यांनी विकासाचा जो आलेख त्यांनी कळव्यात बघितला आहे, त्या कळव्याच्या आहेत, त्यामुळे तो आलेख बघून त्यांनी निर्णय घेतला की आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटात प्रवेश केला। आगामी स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकीमध्ये शरदचंद्र पवार गटाची ताकद वाढणार। प्रत्येक कार्यकर्ता जेव्हा येतो तेव्हा निश्चितच ताकद वाढत असते। प्रत्येक कार्यकर्ता ताकद घेऊनच येतो। सर्वसामान्यांच्या त्याच्या मागे ताकद असते आणि त्या ते घेऊन येत असतात। सर, पाहिलं तर तुमच्या पक्षातले जे नगरसेवक आहेत ते शिंदेच्या शिवसेनेमध्ये गेले आहेत। शिवसेनेचे काही कार्यकर्ते असतील जे इच्छुक होते ते मोठ्या प्रमाणात नाराज आहेत, बीजेपीचे देखील नाराज आहेत, त्यांची संधी हुकले त्यांच्यासोबत। असं आहे की मला दुसऱ्याच्या घरात कोण नाराज आहे आणि कोण काय खाते, कोणाच्या ताटात काय हे कधीही बघण्याची सवय नाही। ते पक्षप्रवेश करतील की नाही? मला काय करायचं, आम्ही ताकदीने लढू एवढंच सांगतो। मी बोलताना उल्लेख केला की अनेक नगरसेवकांसोबत आमच्या पैशांच्या थैल्या ठेवल्या होत्या, पण ते ताकदीने इथे उभे। हे काय इथे काय अरविंद मोरे इथे समोर उभा आहे, त्याच्या समोर त्याला दाखवली, बघ तुझी थैली ठेवली घेऊन जा, आम्ही काय थांबणार नाही, तूही थांबू नको। हा समोर उभा आहे, मी त्या काय मागे पुढे बोलत नाही, आता समोर उभा आहे। पैशांच्या थैलीचं तर राजकारण आहे, बाकी आहे काय महाराष्ट्रात दुसरं करतायत काय? काहीच नाही, सगळं पैसा फेको तमाशा देखो अशातला प्रकार चालू आहे। आज दिवाळी पहाटचा कार्यक्रम ठाण्यामध्ये मोठ्या उत्साहात पार पडला। शिंदेच्या शिवसेनेने आयोजन केलं होतं, परंतु राजन विचारेंनी जे आहे ते दिवाळी पहाटचा कार्यक्रम टाळला। त्यांचं म्हणून पूरग्रस्तांना या दिवाळीच्या माध्यमातून मदत कुठेतरी केली जाईल। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।